तर फायनली आम्ही पोचलोय उज्जैनला आणि आता इथे पोचल्यानंतर पहिलं तर रूम घेतो आणि रूम वगैरे घेऊन फ्रेश वगैरे होऊन मग आम्ही पुढे भस्म आरती करायला जाऊ. तर बघते इथे रूम कसे आहेत, काय आहेत, किती प्राइस आहे आणि टायमिंग वगैरे काय, कुठे भेटतो ते सगळं बघावं लागेल. तर चला. तर आम्हाला रूम भेटलाय, ते पण अगदी कॉरिडॉरच्या समोरच. हे उज्जैन गेस्ट हॉटेल असं आहे इकडे. तर इथे आम्हाला रूमचे 1200 रुपये सांगितले त्यांनी, पण अगदी मंदिरापासून 1 ते 2 मिनिटाच्या अंतरावर असल्यामुळे आम्हाला ही प्राइस ठीक वाटते. पण हा रूम नॉन AC आहे. तर बघते हा रूम कसा आहे आणि तुम्हाला पण दाखवते. 2nd फ्लोअरवर हा रूम आहे. तर वरती जाऊन बघते रूम कसा आहे. आता काही पर्याय नाही आहे, कारण की रात्री आता 10:30 वाजलेत आणि आम्हाला 12 वाजता लाईनीत उभं राहायला लागणार आहे. म्हणून पटकन अंघोळ वगैरे करून जावं लागेल. त्यामुळे जसा रूम असेल तसं ओके आहे. फक्त तर फ्रेश व्हायलाच रूम घेतला आहे आम्ही, कारण की अंघोळ वगैरे करूनच भस्म आरतीला जावं लागेल. परत साडी वगैरे सुद्धा घालायची आहे. तर हा रूम बघते मी कसा आहे आणि तुम्हाला पण दाखवते. तर इकडून असा राईट साईडला सांगितलं आहे आणि मला वाटतं हा समोरचाच एक्झॅक्टली जो रूम आहे तो रूम त्यांनी दिला आहे. तर ठीक आहे, रूम पण छान आहे. तर आता आम्ही इकडे आलोय भस्म आरती करण्यासाठी. तर इथे मोबाईल लॉकरमध्ये ठेवायला लागेल आणि ते आत्ता 12 वाजलेत तरी एवढी गर्दी आहे सकाळच्या भस्म आरतीसाठी. ऑलरेडी 500-600 लोक आमच्या पुढे उभे राहिलेत लाईनीत आणि मागे तर एवढे आहेतच. तर मी ते मोबाईल जमा करते. पियाला काय आतमध्ये येता येणार नाही, कारण की तिची भस्म आरती बुकिंग झाली नाही. तर ती बाहेर उभं राहूनच भस्म आरती करेल. जय श्री महाकाल. फायनली आमची भस्म आरती झाली आहे. रात्री 12 वाजता आम्ही दर्शनाच्या लाईनीत उभे राहिलो, तेव्हा 4 वाजता आमचा नंबर आला, म्हणजे 4 वाजता ते ओपन झालं. तर मी भस्म आरती कशी बुक केली होती ह्याचे डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेन. आणि मला काही कालचे शॉर्ट एवढे काढता आले नाही व्हिडिओ वगैरे, कारण की खूप उशीर झालेला आणि माणसं ऑलरेडी इथे एवढी आली होती की त्याच्यामुळे मला बाकीचे व्हिडिओ शूट करता नाही आले. तर आतमध्ये मोबाईल तर अलाउड नव्हता, तिथे लॉकरमध्येच ठेवला होता, म्हणून आतमधली पण एवढी व्हिडिओ काढता नाही आली. पण इथे दर्शन करण्यासाठी मी साडी घातली होती आणि माझ्या मिस्टरांनी हे असा पोशाख केला होता. तर हा पोशाख इथे कंपल्सरी नाही आहे, पण हा पोशाख इथे का करावा लागतो हे मी तुम्हाला पुढे सांगते. आणि महाकालेश्वरच्या मंदिराच्या बाजूलाच हे मंदिर आहे. इथे पण आम्ही दर्शन करून आलो. तर इकडे लेडीजने साडी घालणं हे कंपल्सरीच नाही आहे, पण लेडीजने साडी का घालावी तर ह्याच्यामागे कारण हे आहे की इथे जेव्हा भस्म चढवला जातो महाकालेश्वर मंदिरमध्ये भस्म आरती करताना, तेव्हा तो लेडीजने बघायचा नसतो. त्यासाठी आपल्याला डोक्यावर पदर घेऊन बसावं लागतं, म्हणून साडी घालण्यासाठी इथे सांगितलं जातं. तर आता आम्ही कॉरिडॉर फिरायला आलोय. हे अगदी मंदिराच्या बाजूलाच आहे एकदम.
तर असं बोलतात की इथे रात्री आलं तर खूप सुंदर नजारा बघायला भेटेल, पण आम्ही आता दिवसाचं आलोय कारण की रात्री आम्ही इथे थांबणार नाही आहे. इथे भारतमाता मंदिर आणि भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या आहेत आणि खूप सुंदर आहेत. तर तुम्ही कधी आलात उज्जैनला तर हे कॉरिडॉरसुद्धा नक्की फिरा. इथे काही तिकीट वगैरे नाही आहे, फक्त काहीतरी टायमिंग असेल, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत चालू असतं. तर खूप सुंदर असे स्टॅच्यू वगैरे आहेत आणि खूप छान 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 अशा मूर्त्या आहेत. खूप बघण्यासारखं आहे. तुम्ही जर आलात तर इथे सुद्धा नक्की एकदा व्हिजिट करा. तर आता कॉरिडॉर फिरून झाल्यानंतर आम्ही चालले उज्जैनचे 5 मंदिरं फिरायला. त्यासाठी आम्ही ऑटो केले आणि ऑटोवाल्याने आम्हाला 250 रुपये सांगितले. तर कुठे कुठे नेतं ते बघूया. तर ऑटोवाले काकांनी आम्हाला सगळ्यात पहिले इकडे आणले, महर्षी संदीपनी आश्रममध्ये उज्जैनमध्ये. हे पहिलं ठिकाण आहे, आम्ही इथे आलो आहे. तर या आश्रमात काय काय आहे ते मी बघते पुढे जाऊन. आज इकडे पण गर्दी आहे वाटतं खूप. तर मला पण माहिती नाही आहे की नक्की इथे काय काय आहे म्हणून. तर आपण बघूया. तर इथे शाळेचे किंवा कॉलेजचे विद्यार्थी आलेत, त्यांचा काहीतरी कार्यक्रम सुरू आहे. आणि इथे ह्या साईडला भगवान श्रीकृष्ण की पाठशाला आहे. आणि इथे श्रीकृष्ण कुंडेश्वर महादेव मंदिर आहे. तर मी मंदिरात जाऊन दर्शन करून घेते कारण की इथे फोटो वगैरे अलाउड नाही आहे. तर मी दर्शन करून घेते आणि मग नंतर पुन्हा भेटते. ये मंगलनाथ का मंदिर है। 9 ग्रहों में से एक ग्रह भगवान मंगल ग्रह का जन्म स्थान है। आप लोग मंगल ग्रह की जन्मभूमि पे खड़े हैं। शिव बालक रूप में विराजमान भगवान मंगल, शिव पुत्र धरती पुत्र मंगल देव, और ये स्वरूप है मंगल ग्रह का शिव बालक रूप का। हर जगह शिवलिंग का बाहर देखा होगा आपके इधर भी, हर जगह शिवलिंग का बाहर नंदी होती है। इस मंदिर में जब जाएंगे तो शिवलिंग के बाहर आपको इस प्रकार भेड़ देव को प्रणाम करना। तो मंगल ग्रह का महान भेड़ देव है, मेष और वृश्चिक राशि का स्वामी मंगल है, इनको 2 राशियां सौंपी गई है। और इस मंदिर की विशेषता खासियत है कि मंदिर जो विराजमान है ये अपने पूरे धरती के नाभि स्थल में सेंटर पर कर्क रेखा भी यहीं से होती हुई गुजर के गई। यहाँ से महाकाल से सोमनाथ। अपन शनि मंदिर में जाते हैं तो 3 तेल लोहा चढ़ाते हैं। ये मंगल का मंदिर, इनको लाल प्रसाद चढ़ता है कि इनको लाल चाहिए प्रिय भगवान। लाल प्रसाद में चढ़ेगा आपको इस प्रकार का दान, गेहूं, लाल कपड़ा, मसूर दाल, फूल, नारियल। ये भगवान मंगल को भेंट होगा। आपका नाम, सरनेम, गोत्र पूछा जाएगा। पूरा नाम बोलने से आपके बीवी बच्चा, मम्मी पापा, भाई बहन, घर से जो भी आपके सदस्य आपके साथ में आए या नहीं आए, पूरे घर की परिवार की 9 ग्रह की सुख शांति का फैमिली का दान है। जो भी मनोकामना कष्ट बोल के चढ़ाना। 21 याग के अधिपति मंगल 21 कार्य लिखे हुए हैं। गजा भाई गले रख लो। 21 कार्य लिखे बोर्ड में पढ़ लीजिएगा। जमीन, भूमि, मकान, दुकान, व्यापार, नौकरी, पढ़ाई में आदान, संतान उत्पत्ति, कर्ज, छुटकारा, समस्त रोगों का नाश अपने जीवन में भगवान मंगल यही करते हैं। यहाँ पर दान चढ़ाते। उज्जैन नगरी यात्रा पे दर्शन करने निकले हो तो 3 मंदिर में प्रसाद चढ़ा दीजिए। आपकी उज्जैन की यात्रा दर्शन 3 मंदिर से सफल पूरी मानी जाएगी आपकी। बाबा महाकाल उज्जैन के राजा, 12 ज्योतिर्लिंग में से एक ज्योतिर्लिंग को फूल प्रसाद बिलपत्ती, उनके सेनापति बाबा कालवीरू भगवान, उनको शराब चढ़ती है और यहाँ पर दान
बाकी घूमने का पॉइंट है। सब एक ही परिवार, एक फैमिली, सब एक ही में हाथ लगाना, फैमिली अलग हो तो फिर अलग चलाना। ये 251 का 251 रुपये का ऑल फैमिली का दान है। मंदिर समिति का रेट है, इसका अंदर बोर्ड लगा हुआ है। पैसे भी आने के बाद पहले मंदिर में जाके अपन प्रसाद चढ़ाएं, उसके बाद अपन को प्रसाद का पैसा चाहिए। एक परिवार से एक लेना, अलग होता अलग। हेच ते मंगलनाथ मंदिर। आणि हा आम्ही प्रसाद घेतलाय चढवण्यासाठी। इथे या ठिकाणी पूजा वगैरे केली जाते। कोणाला मंगल दोष असेल किंवा काही त्रास असेल तर आतमधून मंदिर असं आहे आणि इथे मेंढीची पूजा केली जाते। हे मेंढी आहे, त्याची इथे पूजा केली जाते आणि इथे हे आतमध्ये मंगल दोष वगैरे असेल तर इथे आतमध्ये जाऊन सुद्धा पूजा करू शकतो इकडे। तर आम्ही आता कालभैरव मंदिरात आलोय आणि इकडे प्रसादामध्ये दारू चढवली जाते आणि या मंदिरात सुद्धा खूप गर्दी होती कारण की इथे भोग चढवला जात होता म्हणून थांबवले होते सगळ्यांना। आणि इकडे दारू ह्याच्यासाठी चढवली जाते कारण की इथे असं बोलतात की आपली जी नेगेटिव्हिटी असते किंवा आपलं जे वाईट काम असतं हे आपण इथेच सोडून जायचं असतं, म्हणून त्यासाठी इथे दारू चढवतात। तर आम्ही सुद्धा दारू घेतली आहे इथे चढवण्यासाठी। आणि हे बघा असं समोर असं मंदिर आहे आणि आपल्याला घेतलेल्या प्रसादामधून थोडासाच प्रसाद हे लोक काढून घेतात आणि बाकीचा आपल्याला प्रसाद म्हणून रिटर्न देतात। आता आम्ही या रेस्टॉरंटमध्ये आलो आहे। इकडे सीन असा आहे की इकडे तुम्ही 140 रुपयाची थाली घ्या आणि अनलिमिटेड जेवा। हे बघा इथे लिहिले अनलिमिटेड थाली। तर बघूया इथे कसं जेवण मिळतंय। पर थाली 140 पण ती अनलिमिटेड। इतका मोठं प्लेस आहे, इतकी मोठी प्लेस आहे इकडे। आता पण नियम आहे की ताटामध्ये जर पुष्ट काय ठेवलं तर 20 रुपये पे करायचे ना जुर्माना। तर ह्या थालीमध्ये कढी, डाळ, पनीरची भाजी, बटर रोटी, चटणी, भात येईल आणि सलाड अशी ही थाली आहे। सुधीर जेवण कसं आहे? जेवण छान आहे पण पोट भरलंय का? किती चपाती घेतलेली? बस 2 चपातीमध्ये जेवणाची टेस्ट छान आहे ना। पण आता आम्ही चाललो आहे गडकालिका देवी मंदिर दर्शन करायला। तर ती देवी आहे आणि इथे आहे आतमधून जाऊन दर्शन घ्यायचं आहे। तर आता आम्ही चाललोय शेवटच्या मंदिरात म्हणजे स्थिरमन गणेश मंदिर। हे आमचं उज्जैनमधलं लास्ट 5वं मंदिर आहे। तर या मंदिरात गणेश भगवानची मूर्ती आहे, तर इथे दर्शन करतो आणि मग पुढे जातो। तर मी भस्मारती बुक केली होती श्रीमहाकालेश्वर.com, जी समोर तुम्हाला वेबसाईट दिसते त्या वेबसाईटवरून। आणि ही वेबसाईट सकाळी 8 वाजताच ओपन होते आणि 8:30 किंवा 8:01 ह्याचे स्लॉट पूर्ण संपून जातात, म्हणून आपल्या जेवढ्या लवकरात लवकर फॉर्म भरता येईल तेवढ्या लवकर आपण भरून घ्यायचा। मी जवळपास 12-13 दिवस ट्राय करत होती, तेव्हा जाऊन माझं 13व्या दिवशी हा फॉर्म कलेक्ट झाला होता, कारण की माझं ते कीबोर्डवर ऑटो सेव्ह झाले होते सगळं इन्फॉर्मेशन। म्हणून तुम्हाला सुद्धा करायचं असेल तर 1 महिना अगोदरपासून ट्राय करा। आणि इथे पेमेंट सुद्धा आपल्याला कार्ड
कार्डने करावा लागतो, आपल्या कार्डवरचे डिटेल द्यावे लागतात. तर इथे मी दाखवले तसे त्याप्रमाणे तसं पेमेंट वगैरे करावा लागतो. आणि सपोज 8 वाजता आपलं नाही झालं बुक तर 8:20, 8:40 किंवा 9 वाजता पुन्हा हे स्लॉट ओपन होतात. ज्यांचे उरलेले असतात, पेमेंट केलेले नसतात, त्यांचे पुन्हा स्लॉट ओपन होऊन जातात. तर तुम्हाला करायचं असेल तर 8, 8:20, 8:40 ते 9 या दरम्यान तुम्ही एकदा ट्राय करू शकता. तर हा व्लॉग मी इथेच थांबवते. पार्ट 3मध्ये इंदोरची शॉपिंग वगैरे बघायला भेटेल. जर तुम्हाला उज्जैनचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या. बाय. जय श्री महाकाल.